त्याचं काहीतरी वेगळं हे करायचं. पुणेकरांना माहिती आहे मेट्रो पुण्यामध्ये कुणामुळे आली. आज 2 लाख पुणेकर याच्यामध्ये प्रवास करतात. त्यातल्या कोणालाही विचारा, रोज 2 लाख पुणेकर प्रवास करतात, त्यातल्या एकाला सुद्धा जर वाटलं की वेगळं मत, तर तुम्ही मला सांगा. कारण प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही पुण्यात, राज्यात आणि देशामध्ये काम करत असताना आजही पुण्यातली मेट्रो सुरू झाली. पुणेकरांना खूप ते आज त्याच्यातनं प्रवास करतायत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना मेट्रो आणि PMPML हे दोन्ही सक्षम करणं, त्याचा विस्तार करणं हे आमचं ध्येय आहे. आणि आज म्हणून पुण्यामध्ये मागच्या 5 वर्षाच्या जेव्हा काळामध्ये आज 1200-1500 साधारणतः बसेस, या इलेक्ट्रिक बसेस आणि CNGच्या बसेस रस्त्यावरती आल्या. 1000 नवीन बसेस आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली, त्या टप्प्याटप्प्याने रस्त्यावरती धावतील. देवेंद्रजींनी पुण्यामध्ये परवा सांगितलं की साधारणतः 4000 बसेसचं आमच्या पुढच्या 5 वर्षाचं टार्गेट आहे. आणि त्यामुळे त्या 4000 इलेक्ट्रिक बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये येतील. असा एकूणच पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भातला एक भविष्यातला मोठा विचार. पुण्यातल्या अंडरग्राऊंड साधारणतः 57 किलोमीटरचे रस्ते बनवण्याचं नियोजन असे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.